सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे. तर आपण अल्कोहोल फिनॉल इथर हा टॉपिक बघत आहे. तर त्यामध्ये पहिले जे 10 लेक्चर आहेत आपले, त्याच्यामध्ये आपण जो पूर्ण अल्कोहोल जो आहे तो आपण कंप्लीट केलेला आहे. तर आज आपण फिनॉल स्टार्ट करूया. ओके. तर मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की जे न्यू बुक आहे, न्यू सिलेबस आहे, त्यामध्ये फिनॉल आणि अल्कोहोल कंबाईन आहे. थोडं आपण सेपरेट घेत आहे. का सेपरेट घेत आहे? कारण की जर सेपरेट घेतलं तर थोडं कन्फ्युजन कमी होईल तुम्हाला आणि समजण्यासाठी पण सोपं जाईल. त्यासाठी मी काय करत आहे, थोडं सेपरेट घेत आहे. ओके. तर बघूया आपण आज आपण स्टार्ट करूया फिनॉल. आणि हे जे फिनॉल आहे, फिनॉलच काय म्हणतो आपण, कार्बोलिक ॲसिड. फिनॉलचं दुसरं नाव आहे कार्बोलिक ॲसिड पण म्हणतात त्याला. ओके. आता यामध्ये तुम्हाला माहीत असेल की अल्कोहोलमध्ये काय होतं रे, अल्कोहोलमध्ये पण OH आहे आणि फिनॉलमध्ये पण OH आहे. बरोबर का. इट इज अल्कोहोल आणि इट इज अ फिनॉल. बरोबर का. आता या दोघांमध्ये काय रे, OH कॉमन आहे. फक्त अल्कोहोलमध्ये काय असं OH ग्रुप कोणाला अटॅच असं अल्काइल ग्रुपला अटॅच आहे. आणि इन केस ऑफ फिनॉल द OH ग्रुप इज अटॅच टू द बेन्झीन रिंग, ॲरोमॅटिक रिंग. तर हा दोघांमध्ये डिफरन्स आहे अल्कोहोल आणि फिनॉलमध्ये. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. आता फिनॉलची काय ॲप्लिकेशन आहे ते आपण बघूया. द फिनॉल इज युज्ड ॲज अँटीऑक्सिडंट इन द फूड. तर जे फिनॉल आहे त्याचा वापर कशासाठी करतो, अँटीऑक्सिडंट म्हणून वापर केला जातो. तुम्हाला माहीत असेल की जे फूड पार्टिकल आहेत त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि काय होतं, रॅन्सिड होतं फूड, म्हणजे ते खराब होऊन जातं. पण त्यामध्ये जर फिनॉल ॲड केला असेल तर फिनॉल काय करतं, फूडचं ऑक्सिडेशन होऊन देत नाही, प्रिव्हेंट करतं ऑक्सिडेशनला. त्यामुळे जे फूड पार्टिकल आहे ते जास्त काळ टिकतात. तर फार महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे ॲज ए अँटीऑक्सिडंट. नंबर 1. नंबर 2 आहे इट इज युज्ड ॲज ए डिसइन्फेक्टंट्स. आता जे फिनॉल आहे, आता फिनॉलचे 2 फंक्शन आहेत, अँटीसेप्टिक पण आहे आणि डिसइन्फेक्टंट्स पण आहे. आता कॉन्सन्ट्रेटेड फिनॉल इज युज्ड ॲज ए डिसइन्फेक्टंट्स. जे कॉन्सन्ट्रेटेड फिनॉल आहे त्याचा वापर कशासाठी केला जातो, डिसइन्फेक्टंट्स म्हणून. म्हणजे जे बॅक्टेरिया आहे, जे फंगस आहेत, जे व्हायरस आहेत, त्यांना किल करण्यासाठी, त्यांची ग्रोथ कमी करण्यासाठी ॲज ए डिसइन्फेक्टंट्स म्हणून फिनॉलचा वापर केला जातो. बरं आहे का. लायझॉल वगैरे आपण घरामध्ये वापरतो फरशी पुसण्यासाठी, तर त्यामध्ये काय असतं, फिनॉल असतं. आणि त्यानंतर अँटीसेप्टिक म्हणून पण त्याचा वापर केला जातो बाय द डेंटिस्ट. जे डेंटिस्ट आहेत ते फिनॉलचा वापर करतात ॲज ए अँटीसेप्टिक म्हणून. म्हणजे दोन्ही फंक्शन आहेत त्याचे, हे लक्षात ठेवा. इट इज युज्ड इन माउथवॉश. तर माउथवॉश करण्यासाठी फिनॉलचा या ठिकाणी वापर केला जातो. बरोबर आहे का. इट इज युज्ड ॲज ए डिफेन्सिव्ह सिक्रेशन इन ग्रास हुपर. जे ग्रास हुपर आहे, जे गवतामध्ये किडा असतो बघा, हिरव्या कलरचा किडा असतो, त्याला आपण ग्रास हुपर म्हणतो किंवा नागतोडा म्हणतो आपण त्याला. तर हे जे ग्रास हुपर आहे ते काय करतं, त्याच्यावर जर शत्रूने अटॅक केला तर ते काय करतं, त्याच्या बॉडीमध्ये एक केमिकल तयार करतं, फिनॉल केमिकल तयार करतं, म्हणजे डिफेन्स करण्यासाठी. ओके. तर हा पण या ठिकाणी लक्षात ठेवा. इट इज करोजिव्ह अँड पॉयझनस. तर फिनॉल कसा आहे, करोजिव्ह आहे. जर आपल्या स्किनला टच झाला तर आपले जे स्किनचे जे सेल आहे ते डॅमेज होतात. आणि कसं आहे, पॉयझनस आहे. जर आपल्या बॉडीमध्ये फिनॉल चुकून गेला तर काय होतं, आपले जे इसोफेगस आहे, जे स्टमक आहे, जे इंटेस्टाईन आहेत ते डॅमेज होतात. आणि जर क्वांटिटी जास्त गेली, असं म्हणतात की जर नियरली 15 ml आणि त्याच्यापेक्षा जास्त जर आपल्या बॉडीमध्ये फिनॉल गेलं तर डेथ होऊ शकते. ओके. तर हे झालं फिनॉलचे ॲप्लिकेशन्स. तर बघूया आपण फिनॉलचं क्लासिफिकेशन बघूया आपण. क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल. ओके. आता फिनॉलचं क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. बघूया आपण क्लासिफिकेशन्स. द फिनॉल आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप प्रेझेंट इन द मॉलिक्युल्स. एखाद्या मॉलिक्युलमध्ये OH ग्रुप किती आहेत, ॲरोमॅटिक ग्रुपमध्ये, ॲरोमॅटिक रिंगमध्ये OH ग्रुप किती आहेत, त्यानुसार त्याचं आपण क्लासिफिकेशन करू शकतो. नंबर 1 आहे मोनोहायड्रिक फिनॉल्स. मोनोहायड्रिक फिनॉल्स. आता नावामध्येच आहे. व्हॉट इज मोनो. मोनो मीन्स 1 किंवा सिंगल. हायड्रिक मीन्स OH. बरं आहे का. काय डेफिनेशन आहे, इफ one OH group is present in the aromatic ring
देन दॅट कंपाऊंड इज कॉल्ड ॲज मोनोहायड्रिक फिनॉल्स. जर एखाद्या बेंझिनवर एकच OH ग्रुप असेल तर अशा कंपाऊंडला काय म्हणायचं? मोनोहायड्रिक फिनॉल म्हणायचं. फॉर एक्झाम्पल बघा, ओके, तर इट इज एक्झाम्पल ऑफ मोनोहायड्रिक फिनॉल. मोनोहायड्रिक फिनॉलचं एक्झाम्पल आहे कारण की यामध्ये एकच OH ग्रुप आहे. सेकंड बघूया, डायहायड्रिक फिनॉल्स. व्हॉट इज अ डाय? डाय मीन्स टू, हायड्रिक मीन्स OH. If two OH group is present in the benzenes, then that compound is called as dihydric phenols. Example, ओके, तर या बेंझिनमध्ये किती OH आहेत? 2 OH ग्रुप आहेत, त्यामुळे याला म्हणायचं डायहायड्रिक फिनॉल्स. ओके, नंबर 3 बघूया, ट्रायहायड्रिक फिनॉल्स. Tri means 3, hydric means OH. If 3 OH group is present in the benzene, then that compound is called as trihydric phenols. For example, okay, तर हे कोणाचं एक्झाम्पल आहे? ट्रायहायड्रिक फिनॉलचं एक्झाम्पल आहे. In this way we can classify the phenol on the basis of how many number of OH group is present in the aromatic ring. There is one OH group is present, then that compound is called as monohydric phenol. If 2 OH group is present in the benzene ring, then that compound is called as dihydric phenol. And if 3 OH group is present, then that compound is called as trihydric phenols. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो? जे फिनॉल आहे त्याचं आपण 3 प्रकारे क्लासिफिकेशन करू शकतो. ओके, तर हे झालं क्लासिफिकेशन्स. आता पुढचा पॉईंट घेऊया आपण, नॉमेनक्लेचर्स. ओके, आता नॉमेनक्लेचर घेत असताना यामध्ये बघू शकतो काही रूल्स आहेत. एक आहे कॉमन नेम आणि एक आहे IUPAC नेम. आता जे कॉमन नेम आहे, कॉमन नेम, तर कॉमन नेममध्ये आपण काय करतो? जे प्रिफिक्स आहेत, प्रिफिक्स कुठले कुठले प्रिफिक्स वापरतो रे? आर्थो, मेटा, प्यारा, हे प्रिफिक्स वापरायचे आहेत कॉमन नेममध्ये. आणि अजून एक लक्षात ठेवा, कॉमन नेममध्ये जे फिनॉल आहे, फिनॉल, ते आपण त्याला कॉमन नेम पण देऊ शकतो. कॉमन नेममध्ये पण ते ॲक्सेप्ट करतात आणि IUPAC मध्ये पण ॲक्सेप्ट करतात. म्हणजे IUPAC नेम असेल किंवा कॉमन नेम असेल, फिनॉल हे दोन्हीमध्ये ॲक्सेप्ट करतात. हा पॉईंट लक्षात ठेवा. तर हे झालं कॉमन नेम. आता दुसरा आहे IUPAC नेम. IUPAC नेम, आता जे IUPAC मध्ये काय करतो आपण? जे प्रिफिक्स आहेत कोणते वापरतो? प्रिफिक्स नंबर वापरतो आपण यामध्ये, 1, 2, 3 नंबर असे वापरतो. बरं का? तर याप्रमाणे हे रूल्स आपल्याला झालेले आहेत ऑलरेडी. 11वीमध्ये झाले, 12वीमध्ये पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये. तर आपण ॲक्च्युली प्रॅक्टिस करूया. काही एक्झाम्पल बुकमध्ये दिलेले आहेत, ते आपण सोडूया म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. तीन कॉलम करूया आपण. स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कॉमन नेम आणि IUPAC नेम. ओके, 3 कॉलम करूया. नंबर 1 घेऊया आपण.
तर काय नाव असणार या कंपाऊंडचं, तर कॉमन नेममध्ये इट इज अ फिनॉल, फिनॉल नाव आहे. IUPACमध्ये पण काय नाव देतो आपण, तेच नाव देतो, इट इज ऑल्सो फिनॉल इन IUPAC नेम. पण यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवायचं की अल्कोहोल असेल किंवा फिनॉल असेल तर त्यामध्ये आपण काय करतो रे, अल्केनमधला ई काढतो आणि काय जोडतो, ओल जोडतो, बरोबर आहे का. म्हणजे हा बेन्झिन आहे आणि बेन्झिनमधला ई काढायचा आणि OL जोडू शकतो. म्हणजे आपण असं पण नाव देऊ शकतो, म्हणजे बेन्झिनमधलं काय करायचं, ई काढायचा आणि काय जोडायचं, ओल, म्हणजे काय नाव झालं, बेन्झेनोल, असं पण नाव देऊ शकतो. पण हे नाव वापरतात जास्त फिनॉल, IUPACमध्ये पण आणि कॉमनमध्ये पण फिनॉल, हे पॉईंट लक्षात ठेवा. ओके, तर हा झाला नंबर 1 स्ट्रक्चर्स. नंबर 2 बघूया आपण. आता काही कॉमन नेम जे आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा येत आहेत, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं थोडं. काही कॉमन नेम आहेत. IUPAC नेम जे आहे ते रूल्सप्रमाणे आपण नाव देऊ शकतो. IUPAC नेम लक्षात ठेवण्याची गरज नाही, जे रूल्स दिलेत त्या रूल्सप्रमाणे आपण देऊ शकतो. पण जे कॉमन नेम आहेत ते तुम्हाला थोडे लक्षात ठेवावे लागतील. ओके, तर बघा हा फिनॉल आहे आणि फिनॉलच्या आर्थो पोझिशनला कोण अटॅच आहे रे, ही पोझिशन कोणती आहे, आर्थो. तुम्हाला माहिती असेल बेन्झिनमध्ये 3 पोझिशन असतात, लक्षात ठेवा, बरोबर आहे का. समजा हा फिनॉल आहे तर ही पोझिशन कोणती आहे रे, ही आर्थो पोझिशन आहे. हे पोझिशन कोणती असते रे, मेटा, आणि ही पोझिशन कोणती आहे, पॅरा, बरोबर आहे का. तर आर्थो पोझिशनला जर मिथाइल ग्रुप असेल फिनॉलमध्ये तर त्या कंपाऊंडला आपण काय नाव देऊ शकतो, क्रिझॉल, आर्थो क्रिझॉल म्हणायचं याला. लक्षात ठेवा. आता IUPAC नेम द्यायचा आहे. IUPAC नेम लिहित असताना नंबर द्यायचं, फिनॉलपासून स्टार्ट करायचं, 1 हा 2. तर 2 नंबरला कोण अटॅच आहे रे, मिथाइल अटॅच आहे, त्यामुळे काय द्यायचं, 2 मिथाइल फिनॉल. तर याप्रमाणे आपण नेम देऊ शकतो, 2 मिथाइल फिनॉल्स. ठीक आहे, पुढचे कंपाऊंड घेऊया आपण. ओके, तर हा कंपाऊंड आहे. आता काय नाव द्यायचं या ठिकाणी, ही पोझिशन कोणती आहे रे, पॅरा पोझिशन आहे. तर पॅरा पोझिशनला कोण आहे, नायट्रो, तर पॅरा नायट्रो म्हणायचं. आणि मेन कंपाऊंड कोण आहे, फिनॉल्स. तर हा पॅरा पोझिशन आहे, इट इज अ पॅरा पोझिशन्स, पॅरा नायट्रो फिनॉल्स. आता IUPAC नेम देताना काय करतो रे आपण, नंबर देतो, 1 2 3 4 5 6. तर 4 नंबरला कोण आहे, नायट्रो आहे, 4 नायट्रो फिनॉल्स, 4 नायट्रो फिनॉल. याप्रमाणे आपण या कंपाऊंडला नाव देऊ शकतो. हा पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा कंपाऊंड आहे ओके, हा कंपाऊंड आहे, त्याचं नाव आहे कॅटिकोल. काय नाव आहे, कॅटिकोल्स. नावं लक्षात ठेवा, कॉमन नेम काही कंपाऊंडचे. आता IUPAC नेम द्यायचं आहे तुम्हाला, 1 2. आणि एखाद्या कंपाऊंडमध्ये एकापेक्षा जास्त OH ग्रुप असेल तर आपण E रिटेन राहतं, ही रिमूव्ह करायचं नाही. हा रूल्स आपण घेतला होता अल्कोहोलमध्ये. आपण जनरली काय करतो, OH ग्रुप असेल एखाद्या कंपाऊंडमध्ये तर E रिमूव्ह करतो आणि काय जोडतो रे, OL. पण जर एकापेक्षा जास्त OH ग्रुप असेल तर आपण E रिमूव्ह करत नाही, तर E काय करतं, रिटेन राहतं. म्हणजेच या कंपाऊंडचं काय नाव असणार आहे बघा, बेन्झेन्स. आणि 1 आणि 2 नंबरला अटॅच आहे, 1 2 डायओल. डाय का जोडलाय, 2 OH आहेत आणि ओल का जोडलाय, OH आहे. तर डायओल्स, बेन्झीन 1 2 डायओल्स या कंपाऊंडचं नाव असणार आहे. पुढचं कंपाऊंड घेऊया आपण, बघा हे दोन्ही सेम दिसतात तुम्हाला.
फक्त काय फरक आहे पोझिशन, द पोझिशन ऑफ OH इज डिफरंट. पहिल्यामध्ये OH कुठं आहे अर्थोला, दुसऱ्यामध्ये कुठं आहे मेटाला. आणि पोझिशन जरी चेंज झाली OHची तर नाव सुद्धा चेंज होतं. जर अर्थोला OH असेल तर कॅटेकोल म्हणायचं, कॅटेकोल्स. मेटाला असेल तर काय म्हणायचं, रिझॉर्सिनॉल, रिझॉर्सिनॉल. याप्रमाणे आपल्याला नाव द्यायचं आहे, रिझॉर्सिनॉल्स. IUPAC नेम काय बघा, नंबर देऊया 1 2 3 4 5 6. तर बघा काय नाव येणार या कंपाऊंडचं, बेंझीन 1,3 डायोल्स. तर 1 आणि 3 नंबरला OH असल्यामुळं याचं नाव आलं बेंझीन 1,3 डायोल्स. ओके. आहे अजून काय कंपाऊंड आहे ते पण घेऊया आपण. ओके. तर हा पण सेम कंपाऊंड आहे. मगाशी जे कंपाऊंड आपण बघितले, फक्त काय चेंज आहे रे, द पोझिशन ऑफ OH ग्रुप इज डिफरंट. पहिल्यामध्ये अर्थोला होतं, दुसऱ्यामध्ये मेटा, आता पॅराला आहे. नाव चेंज होतं, OH ची पोझिशन चेंज झाली की नाव सुद्धा चेंज होतं. याचं नाव आहे हायड्रोक्विनोन किंवा अजून एक नाव आहे क्विनोल. या कंपाऊंडचं नाव आहे. बघा लक्षात ठेवा, जर आर्थो पोझिशनला OH असेल तर काय नाव दिलं होतं आपण, कॅटिकोल. मेटल असेल तर रिझॉर्सिनॉल, पॅरला असेल तर क्विनोल किंवा हायड्रोक्विनोल. IUPAC नेम बघा 1 2 3 4 5 6. तर 1 आणि 4 नंबरला आहेत, म्हणजे काय नाव येणार, बेंझीन 1,4 डायोल्स. बरोबर का, बेंझीन 1,4 डायोल्स याप्रमाणे नाव असणार आहे या कंपाऊंड्स. ओके. पुढचा कंपाऊंड बघूया. ओके. आता या कंपाऊंडचं कॉमन नेम काय असणार आहे, याला म्हणायचं फ्लोरोग्लुसिनोल. काय नाव आहे, फ्लोरोग्लुसिनोल या कंपाऊंडचं कॉमन नेम आहे. IUPAC काय असणार आहे बघा, नंबर देऊया 1 2 3 4 5 6. तर 1 3 आणि 5 नंबरला आहेत, त्यामुळे काय नाव येणार बघा, बेंझीन 135. बरोबर आहे का, 135 नंबरला आहे. आणि 3 असल्यामुळे काय म्हणायचं, ट्राय म्हणायचं, ट्रायओल. आणि मगाशी 2 होते त्यामुळं डायओल असं म्हटलं होतं आपण. हा पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. ओके. आता हा कंपाऊंड आहे. आता याचं कॉमन नेम काय असणार, याचं नाव आहे पायरोगॅलोल. पायरोगॅलोल या कंपाऊंडचं नाव आहे. आता हे नावं जरा टिपिकल वाटतील तुम्हाला, थोडे लक्षात येणार नाहीत, पण सराव करत गेला तुम्ही तर तुम्हाला ते नावं लक्षात राहतील. ओके. पायरोगॅलोल्स. IUPAC नेम बघा. आता नंबर देताना कुठून नंबर द्यायचं रे, OH एकमेकांच्या जवळ असले पहिला या दिशेने नंबर द्यायचा आपल्याला. ओके. तर इथून नंबर देऊया आपण 1 2 3. तर काय नाव आहे कंपाऊंडचं बघा, बेंझीन 1 2 3. 3 असल्यामुळे ट्राय ओल म्हणायचं, बेंझीन 1 2 3 ट्रायोल्स. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे फिनॉल आहे त्याचा हे नॉमेनक्लेचर आपण बघू शकतो. म्हणजे कॉमन नेम असेल तर आर्थोमेटा पॅरा पोझिशन मेन्शन करणं गरजेचं आहे. जर IUPAC नेम द्यायचा असेल तर त्या ठिकाणी काय गरजेचं आहे, नंबर मेन्शन करणं गरजेचं आहे. तर हे 2 रूल्स यामध्ये लक्षात ठेवा. आणि जे फिनॉल आहे, फिनॉलला आपण काय करू शकतो, कॉमन नेम आणि IUPAC नेम या दोघांमध्ये आपण त्यांना ॲक्सेप्ट करू शकतो. ओके. तर हे झालं नॉमेनक्लेचर्स. आता जो पुढचा पॉईंट आहे का मेथड्स ऑफ प्रिपरेशन आहेत, काय रिॲक्शन आहेत फिनॉलचे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.